स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अनेक उपाय करूनही घरातील कटकटी भांडणे नष्ट होत नसतील, थांबायचं नावच घेत नसतील, तर मी तुम्हाला यावर दिंडोरी प्रणित सेवामधला एक उपाय सांगणार आहे. तर बघा, आपल्या जवळपास कुठे केंद्र असेल तर आपण केंद्रात नक्कीच जायला पाहिजे. स्वामी काय आहेत हे आपल्याला हळूहळू समजून घ्यायचे आहे. तसे बघायला गेले तर स्वामी महाराज या पूर्ण ब्रह्मांडाचे, विश्वाचे चालक, मालक, पालक आहेत. हे समजून घेणे खूपच कठीण काम आहे आणि जर स्वामींची कृपा झाली तर आपण हे स्वामींना समजून घ्यायला सोपे जाईल. जसं आणि बघा, आपल्याला स्वामींना समजून घ्यायचे असेल तर आपल्याला स्वामींची दररोजची नित्यसेवा अगोदर करायची आहे. म्हणजे आपल्याला क्रमशः स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचायचे आहेत. स्वामी चरित्राचे 21 अध्याय आहेत, तर आपण दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी जप करायचा आहे. म्हणजे बघा, 3 अध्याय म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा पहिल्या दिवशी वाचायचा आहे आणि आपल्याला गुरुवारी सुरुवात करायची आहे. पहिला, दुसरा, तिसरा गुरुवारी वाचायचा आणि शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 5वा, 6वा, 4था, 5वा आणि 6वा वाचायचा आहे. शनिवारी 7वा, 8वा, 9वा अशा प्रकारे आपल्याला 7 दिवस प्रत्येकी दिवशी 3 अध्याय वाचून या अध्यायाचे पठण करायचे आहे, वाचन करायचे आहे. अशा प्रकारे आपण 7 दिवसात स्वामी चरित्राचे एक पारायण करू शकतो. आपण ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतो. जसे की 21 दिवसाचा, 51 दिवसाचा आणि किंवा 108 दिवसाचा पारायणाचा संकल्प करून पारायण केले तर आपल्याला स्वामी भरभरून आशीर्वाद देतील. आणि श्री स्वामी समर्थ जपाचे खूप महत्त्व आहे. जपाचे सुद्धा आपण संकल्प करू शकतो. 51,000 किंवा 1,25,000 जप करावा संकल्प करून. आणि संकल्प करणे अगोदर आपण केंद्रात 1 नारळ इच्छेप्रमाणे दक्षिणा, फूल स्वामींसमोर घेऊन संकल्प सोडा. जसं आपल्या पोटात अन्न गेल्यानंतर तरतरी येते, तसेच स्वामींच्या केंद्रात गेल्याशिवाय आपल्या भक्तीची बॅटरी चार्जिंग कशी होईल, म्हणून आपण केंद्रामध्ये जाऊन स्वामींना समजून घेण्याचा प्रयत्न करून घ्यावा. ध्यान लावून श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी 1 माळ तरी केंद्रात बसून करावा. आणि आपण जर असाच केंद्रामध्ये सामूहिक 1 माळ जप केला तर आपली चित्तवृत्ती शांत होते आणि आपल्याला स्वतः अनुभूती मिळते. एकदा तरी हा अनुभव घेऊन बघा. तर आता मी तुम्हाला केंद्रातूनच आलेले उपाय सांगत आहे. यात मी माझ्या मनाचे काहीही सांगत नाही. तर आता आपल्याला शनिवारी गाईच्या शेणाचा दिवा तयार करायचा आहे. दिवा हा गाईच्या शेणाचाच असावा आणि दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकून कापसाची वात लावायची आहे. आपल्याला त्या दिव्यामध्ये एक गुळाचा खडा टाकून तो दिवा आपल्या प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला घरात येताना उजव्या हाताला येईल असा ठेवायचा. म्हणजे बघा, आपण घरातून दिवा घेऊन आल्यानंतर तो आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. हा उपाय आपल्याला शनिवारीच सुरुवात करून जमल्यास दररोज करायचा. आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रोज संध्याकाळी दिवा लावावा. म्हणजे प्रदोष काळी लावायचा आहे. दररोज नाही जमले तरी किमान आपल्याला असा शेणाचा दिवा प्रत्येक शनिवारी लावायचाच आहे. हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ.